नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्लोबल मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली होती त्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले। त्या घेण्यात आलेल्या निर्णयांच्या बाबतीमध्ये काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय होते। त्याचबरोबर ते थेट सर्वसामान्यांच्या जीवनावरती परिणाम करणाऱ्या निर्णयांची काही आता सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। यातली सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी ही आहे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की गेली 9 वर्ष कर्जमाफीची शेतकरी अगदी चातकासारखे वाट पाहत होते। काही शेतकरी त्या प्रलंबित शेतकरी कर्जमाफीचा मार्ग आता अखेर मोकळा झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 5 लाख जे वंचित शेतकऱ्यांना आहे तो शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तब्बल 14,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीला आता लगेच मंजुरी देण्यात आली आहे। आता हा नेमका काय प्रकार आहे आणि कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार याकडे थोडे लक्ष देऊन थोडंसं सविस्तर समजून घेऊया। 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये या ज्या दोन्ही योजना होत्या या योजनांमध्ये जे शेतकरी पात्र होते पण काही तांत्रिक कारणांमुळे किंवा निकषांमुळे ते या लाभापासून वंचित राहिले, त्यांच्यासाठी आता या निकषांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात देखील आला आहे। आणि थोडं आपण या गोष्टींचं बॅकला जाऊन जर बघितलं तर थोडं आकडेवारीकडे लक्ष दिलं तर परिस्थिती आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की नेमकी त्यावेळेची परिस्थिती काय झाली होती। 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी लागू झाली होती या योजनेत तब्बल 6,56,000 कर्ज खात्यांना म्हणजे 5,975 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणं बाकी होतं। या अन्यायाविरुद्ध जेव्हा पात्र शेतकऱ्यांनी हायकोर्टात दाद मागितली तेव्हा हिवाळी अधिवेशनात 500 कोटींचा पुरवणी निधी हा मंजूर झाला आणि त्यातून फक्त 66,000 शेतकऱ्यांचाच प्रश्न सुटला। म्हणजेच आजच्या घडीला आपण जर बघितलं तर 2017च्या योजनेतील तब्बल 5,90,000 शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत। आता त्यानंतर 2019ची ही महात्मा ज्योतिराव फुले हे जी कर्जमाफी योजना आणली गेली, पण जुन्या योजनेतील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत जी शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही पात्र आहात असं सांगून या शेतकऱ्यांना तब्बल 2019च्या योजनेतूनही वगळण्यात आलं। गेली 9 वर्ष हा शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होता। आता या नव्या निर्णयामुळे या वंचित शेतकऱ्यांना त्यांची हक्काची कर्जमाफी ही मिळणार आहे आणि त्याचबरोबर याचा फायदा त्यांना शेतीतून पुन्हा एकदा चांगला नफा कमावण्याच्या दिशेने होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी सोबतच मंत्रिमंडळाने काही प्रशासकीय पातळीवरती पण काही निर्णय घेतले आहेत या बैठकीमध्ये। तर प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि कामकाजाचा जो वेग आहे तो वाढवण्यासाठी मंत्रालयातील प्रशासकीय विभागांची पुनर्रचना सध्या करणार आहेत किंवा केली जाणार आहे। सध्या अस्तित्वात असलेल्या 33 प्रशासकीय विभाग आता 45 होणार आहेत। म्हणजेच यासाठी तब्बल 13 विभागांची पुनर्रचना करून एकाच विभागाअंतर्गत काम करणाऱ्या काही उपविभागांना आता स्वतंत्र विभागाचा दर्जा दिला जाणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या पुनर्रचनेमुळे कोणत्याही नवीन पदाची अतिरिक्त म्हणजेच निर्मिती होणार नाही। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही एक महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। राज्यातील जे नवीन महाविद्यालय त्यांना मान्यता देणं तसेच सध्याच्या महाविद्यालयामध्ये नवीन विद्याशाखा किंवा अभ्यासक्रम किंवा अतिरिक्त तुकड्यांनाही मान्यता देण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी केली जाणार आहे। यासाठी देखील या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम जो आहे 2016चा त्यामध्ये आता सुधारणा केली जाईल, ज्यामुळे महाविद्यालयाच्या विस्ताराला नक्कीच गती मिळणार आहे। तर हे होते महत्त्वाचे काही राज्यातील निर्णय। त्याचबरोबर आणखी एक घेतला की तसेच राज्याच्या जीएसटी कायद्यात पण सुसूत्रता आणण्यासाठी आणि तो केंद्राच्या कायद्याशी सुसंगत ठेवण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2026 मध्ये बदल करण्यासही आता मान्यता देण्यात आली आहे। तर असे काय होते राज्य मंत्रिमंडळाचे अत्यंत महत्त्वाचे निर्णय। तर 9 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेली ही कर्जमाफी तळागाळातील शेतकऱ्यांना किती महत्त्वाची किंवा फायदेशीर ठरेल याबद्दल तुम्हाला काय नेमकं वाटतं हे आम्हाला नक्की सांगा। शेती बाजारभाव आणि सरकारी योजनांच्या अशाच अचूक आणि सविस्तर बातम्यांसाठी नक्की आमच्या ग्लोबल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।